नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत मस्त असे कोरडं पिठलं करणार आहोत चणा डाळीच्या पिठाचे। तर त्यासाठी सुरुवातीला मी इथे एक कांदा घेतलेला आहे। कांद्याचे आपल्याला बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत। आता इथे आपला कांदाही चिरून झालेला आहे। आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची, त्याच्यात थोडेसे तेल टाकून आपल्याला त्यामध्ये जिरे टाकायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर जिरे तडतडल्यानंतर मोहरी टाकायची आहे। इथे सुरुवातीला तुम्ही मोहरी टाकू शकता, नंतर जिरे टाकू शकता। त्यानंतर लसणाचे काप टाकलेले आहे। लसणाचे काप पण आपल्याला बारीक बारीक करून घ्यायचे आहे। त्यानंतर मी इथे कांदा टाकलेला आहे फ्राय करायला। कांदा आपल्याला थोडा वेळ कलर चेंज होईपर्यंत होऊ द्यायचा आहे। आता इथे कांदा आपला फ्राय झालेला आहे चांगला। त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये धना पावडर टाकून घेऊया। मी इथे 1.5 चमचा धना पावडर टाकलेली आहे। त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि तिखट टाकलेले आहे। चवीनुसार आपल्याला पाहिजे तेवढे आपण तिखट टाकू शकतो। तुम्ही हिरव्या मिरच्याही त्यात टाकू शकता। मी या ठिकाणी तिखटाचे करत आहे, त्यामुळे मी तिखट टाकलेले आहे। आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे आहे। जेवढे पिठलं आपल्याला तयार करायचं आहे तेवढे आपल्याला त्यात पाणी टाकायचं आहे। पण आपल्याला कोरडं पिठलं करायचं आहे, त्यामुळे पाणी कमीच टाकायचे आपल्याला। त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचे आहे। मी यामध्ये पाणी कमीच टाकलेले आहे, इथे तुम्ही बघू शकता। आणि ते पाणी आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे। पाणी उकळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चणा डाळीचं पीठ टाकायचं आहे आणि असं आपल्याला चमच्याने छान घोटून घ्यायचं आहे। ते असं म्हणजे त्याच्यात थोडे थोडे गिठोळे तयार होतात, ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। म्हणजे एकदम असं चिकन पण हे पिठलं होत नाही, असं थोडेसे असे त्याच्यामध्ये गोळे गोळे असतात, ते एकदम छान लागते। जर तुम्हाला एकदम मऊ आणि चिकन पिठलं करायचं असेल तर ते पाण्यामध्ये जे डाळीचं पीठ आहे ते आधी मिक्स करून घ्यायचं। पण मला इथे थोडंसं असं जाडसरच पिठलं करायचं आहे, म्हणजे गोळे गोळे थोडेसे असे राहतील, ते असंच पिठलं करायचं आहे। त्यामुळे मी हे उकळल्यानंतर पीठ टाकते आहे। आता इथे बघू शकता एकदम मस्त असं आपलं पिठलं झालेलं आहे तयार। आता त्याच्यावर आपण झाकण ठेवून द्यायचे आहे आणि थोडा वेळ आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। आता यामध्ये मी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे। एकदम मस्त असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे। अतिशय मस्त असं आपलं कोरडं पिठलं तयार झालेलं आहे। माझी रेसिपी आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।